लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. पार्थ काउन्सिलिंग झाल्यानंतर वकील मॅडम काव्यासोबत बोलायला बोलवतात आणि काव्याला म्हणतात, आता तुम्हाला पार्थ कसे वाटतात, पुरणपोळीसारखे गोड आहेत का? तेव्हा काव्या म्हणते, मला माहिती नाही आणि मी अजूनही त्याच दुविधेमध्ये आहे आणि माझं असं म्हणणं आहे की लग्न ही खूप मोठी जबाबदारी आहे आणि ती मी पेलू शकेन की नाही हे मला अजूनही माहीत नाही. आणि कसं आहे ना, मी सध्या आता माझ्या अभ्यासावर फुल फोकस केलाय. काव्या वकील मॅडमच्या प्रश्नांना व्यवस्थित प्रतिसाद देत नाहीये असं त्यांना कळून आल्यानंतर त्या पार्थला काहीही बोलू लागतात, जेणेकरून काव्याच्या मनातलं खरं बाहेर येईल. वकील मॅडम म्हणतात, बरोबर आहे तुमचं, ह्या पार्थकडे काही लक्ष देऊ नका, टाइमपास करत असताच ते नुसते. वकील मॅडमांनी असं म्हटल्यानंतर काव्याला भयंकर राग येतो. ती उभा राहून म्हणते, असं कसं बोलताय तुम्ही? तुम्ही किती ओळखता पार्थ देशमुखांना? काही न ओळखता तुम्ही त्यांच्याबद्दल मतं कशी काय बनवू शकता? पार्थ हा अतिशय हुशार माणूस आहे. अहो, विक्रम काकांना सगळ्या बिझनेसमध्ये मदत तेच करतात. जगातल्या टॉप 30 आर्किटेक्ट पैकी ते एक आहेत. अत्यंत पेशन्स असलेला माणूस आहे पार्थ देशमुख. अहो, काय नाहीये पार्थ देशमुख मध्ये. जगातल्या प्रत्येक मुलीला हवासा वाटेल असा लाईफ पार्टनर आहे पार्थ देशमुख. पार्थमध्ये रमून काव्या ओघाओघात सगळ्या खऱ्या गोष्टी बोलून जाते. नंतर भानावर आल्यावर तिला समजतं की आपण काय बोलून गेलो आहे ते, आणि ती वकील मॅडमांकडे बघतच राहते.